मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शिरसवडी या गावामध्ये. तर शिरसवडी म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ज्या ड्रायव्हरने ह्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं, बारीक ड्रायव्हर. आज बारीक ड्रायव्हर यांच्याकडे आलो. आता तुम्ही बघता हे सगळा माळा दिसतोय. रानात आपण घरी गेलेलो पहिल्यांदा, पण ते रानात असतात कारण रानात शेती वगैरे सगळं, कारण शेतकरी म्हणले की शेतीतली कामं आली. आणि आता भेटलं आपल्या रानात बारीक ड्रायव्हर येते. या भेटूया. बारीक ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. या हे काय लावले? हे उन्हाळी बटाटा. उन्हाळी बटाटा का? हे क्षेत्र आपल्याला इथं किती? इथं आता वयवाटीत 12-13 एकर वयवाट चालू आहे आता आपली इथं. आणि पड आहे 20-22 एकर पड आहे. इकडे हे दिसते ती, ही सगळी पड इथनं त्या रोड पर्यंत पड आहे. इकडे वाज पड आहे. इथं आता ही एवढं प्लॉट इथनं ते एवढं इथनं असं तिकडे वाटा नाही. तिथं परत बटाट्याची 3 एकराची पट्टी आहे. ही 1.5 एकराची आहे. माला वर 3 एकराची पट्टी आणि कांदा 3-4 एकर आहे. आता ड्रायव्हर ही सगळं तुम्ही दाखवलं. आता घरात किती म्हणजे भाऊ किती आहे तुम्ही? शेती करतो मी. मोठा एक भाऊ आहे. आम्ही चौघं असं चुलत भाऊ धरून 4-5 जण आहे. त्यातले सक्का भाऊ माझा एक. दोघं आम्ही शेती करतो. म्हणजे बैलगाडी क्षेत्र करत करत ही सगळं पण घरचं हँडल करायचं. आता कसं झालं, ज्यावेळी वडील होतं त्यावेळी नव्हतं लय लक्ष देत शेतीत मी. वडील सगळे हँडल करायचं. वडील जरा मागचे 1.5 वर्षाला एक्सपायर झाले, जरा आजारी होते म्हणून. तिथनं सगळा बोज माझा शेती सगळा माझ्यावर लोड आहे. त्यामुळं शेती करून बैलगाडी क्षेत्राला वेळ देता येत नाही मला. त्यामुळे मी मैदानात गेले नसतो. आणि तरी बी मी हँडल करतो मैदान. पण सीझन वाईज जर कामाचा उद्योग लय माग असले, फवारण्या म्हणा, बटाट्याच्या खत सोडायची, कांद्यावणी औषधही म्हणा, वाटाणे, त्यामुळे लय वेळ देता येत नाही. तर मित्रांनो, असं शेतकऱ्याचा मुलगा म्हणलं की सगळी कामं आली. त्यामुळेच बारीक ड्रायव्हर जास्त आपल्याला मैदानात दिसत नाही. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती बारीक ड्रायव्हरची मुलाखत घ्यायची. तर आज आपण खास त्यांच्या घरी आलोय आणि शेतात आलो. त्यांचं शेती पण बघायला भेटले आपल्याला. बारीक ड्रायव्हर म्हणजे तुमच्या मागे भरपूर काम आहेत. उद्योगले त्यामुळे तुम्ही कमी दिसता. काय होतंय, उद्योग सोडून मोकाट झालं ते बी नाही पटत. आणि बरं आपण गेलो एखाद्या दिवशी मैदानात, ते दिवस वाय आणि इकडं काम वेळ होत नाही. आणि ही कसं आहे, ही शेतीचं बटाट्याचं काम कसं आहे, आजचं काम आजच झालं पाहिजे, आजची फवारणी आजच झाली पाहिजे. उद्या ढकलून ती जमत नाही. हलगर्जीपणा केला तर मग आपण शेतीच्या ह्याच्यात लॉस जाणार. त्यामुळं वेळ देता येत नाही, बाकी काय नाही. चालतंय मित्रांनो, आता सविस्तर बसून मुलाखत घेऊया, मोठी मुलाखत घेऊया. कारण भरपूर दिवसात आज आपल्या चॅनलवर बारीक ड्रायव्हर दिसत आहेत. पहिल्यांदाच आज मुलाखत होती. सगळा इतिहास जुना नवा सगळं किस्से त्यांना विचारूया. मित्रांनो, आता आपण बघितलं, आपण बारीक ड्रायव्हर यांच्या शेतात आलो. का तर कारण काय, आता शेती भरपूर आहे त्यांना, शेतातच भेटले. घरी गेलो पहिल्यांदा, पण घरी काय ते नव्हते. शेतात आलो, शेतात ते भेटले. आपण बघितलं सगळं क्षेत्र त्यांचं. कारण बैलगाडी क्षेत्र मित्रांनो, ज्यावेळेस कुठलाही ड्रायव्हर करत असतो, जॅकी करत असतो, त्यावेळेस तो घरचं सगळं सांभाळून करत असतो. कारण आता सगळे बोलतात जुने लोक की ज्यावेळेस घरचा पाया मजबूत असतो त्यावेळेस माणूस कुठल्याही क्षेत्रात काही करू शकतो किंवा उंच शिखरावरती जाऊ शकतो. तसं बारीक ड्रायव्हर आहे, त्यांचं नाव बारीक आहे, पण भरपूर महाराष्ट्रभर आज त्यांची चर्चा असते किंवा नाव असतं. आणि तुमची पण प्रेक्षकांची इच्छा होती की बारीक ड्रायव्हर आपल्या चॅनलवरती अजून दिसले नाहीत, एकदा तरी मुलाखत व्हावी सविस्तर. तर आज आपण खास आलोय त्यांच्याकडे. बारीक ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. आता बारीक ड्रायव्हर ही तुमचं नाव सगळ्यांना बारीक म्हणून माहित आहे. तुमचं खरं नाव काय आहे, परिचय सांगा सगळ्यांना. माझं खरं नाव रवींद्र आणि बैलगाडी क्षेत्रातलं नाव बारीक ड्रायव्हर. म्हणजे मला खऱ्या नावानं कोण ओळखतच नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढी ओळख, सगळं प्रेम हे बारीक ड्रायव्हर या नावानंच प्रसिद्धी झाली. ड्रायव्हर, आता सुरुवातीपासून सगळा तुमचा कालखंड मी विचारणार आहे संपूर्ण. ज्यावेळेस आपण लहान होता त्यावेळेस आपल्या घरात म्हणजे काय शेती वडील करायचे किंवा काय नक्की काय व्यवसाय काय? पहिल्यापासून शेतीच वडील, म्हणजे माझं आजोबा, पंजोबा आणि वडील पहिल्यापासून आमची शेतीच. शेतीनंतर मी पण शाळा सोडून शेतीच करत होतो. शेतीनंतर ही बैलगाडी क्षेत्रात नाद लागला. आणि पहिल्यापासून आमच्या घरी
पहिली जुनी म्हणजे जुनी माणसं सांगायचे म्हणजे आम्ही बी फोटो मध्ये आजोबांच्या चुलत्यांचं बघितलं. आमची 6 बैल असायची अवताची. म्हणजे एवढी मोठी बैल की घरचेच आमचा नांगूर चालला तर 6 बैलाचा 8 बैलाचा नांगूर घरचा चालायचा आमचा. म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरी बैल गाया म्हणजे जनावर पहिल्यापासून घरी. आणि तिथूनच मला पहिल्यापासून आज मी 5वी 6वीला असायचो तेव्हा मी कुळव मी 7वीत असताना मी पेरायला शिकलो. म्हणजे पेरणी करायला शिकलो. कुळव म्हणा नांगर म्हणा सगळी मला म्हणजे बैल आपली शेतीतली सगळी कामं जमतात म्हणजे बैलाची सगळी. म्हणजे तेव्हापासूनच बैलाचं कासर हे हातात धरायला मिळालं आवता माग. आणि तिथनं मला बैलगाडीचा नाद मग 2008 पासून मग गाडी आणायला लागलो. मग कसा तिथनं प्रवास कसा चालू झाला? प्रवास म्हणजे मला पहिल्यापासून बैलांचा लय नाद आणि छंद. पहिल्यापासून मला बैल म्हणलं की मला म्हणजे प्राणी म्हणलं की बैलच मला आवडायचा. आणि घरी बैल असल्यामुळं आणि आमच्याकडे एक गरीब बैल होता निशान म्हणून. तो निशान बैलाची मला इतका लागला होता की मी बैल शाळा सुटली की चाल जायचो. आता आपण माळाला गेलो होतो ना बघाय तिकडे बैल रानात चारायला असायची. मग तिथनं चालत जायचं 5 वाजले की पळत जायचं बैल तिथनं घेऊन आपण बैलाला घ्यायचा. ते बैल घरी पुले होता सगळ्यात. मग चालवत घरी घेऊन यायचं असं. मग तेव्हापासून मला नाद लागला. पहिल्यांदा कुठल्या गाडीवर बसला? स्टार्टला पहिल्यांदा मी आमच्या गावातल्याच गाडीवर बसलो. मुगटराव कृष्णा इंगळे शिरसोडी त्यांचा चित्र्या म्हणून बैल अनिल म्हात्रे यांचा घेतलेला तो बैल चित्र्या. आणि घरचाच वासरू होतं संजय त्यांचं. त्या गाडीवर म्हणजे काय विषय झाला ड्रायव्हरच भेटला नाही आम्हाला. मग तेव्हा मी कडगुंच्या मैदानात पहिल्यांदा बसलो आणि तिथनं सुरुवात माझी झाली. आणि नंतर ती पहिलं माझं मैदान झालं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर चर्चा होतीच घ्यायला बारीकनं गाडी पळवली मैदानात. असे चर्चा झाल्यानंतर आमची रेसल चालायची इथं माळात पोरांची. सुनील कदम शिरसोडीचा बांड्या आणि आता रायफल पळतो का शिरसोडीचा विकास गाडगे त्यांचा सरदार. वासरूच होती नुकती आदत वासरू होती. ती वासरू मी फेऱ्याला बसल्यानंतर पहिल्याच फेऱ्याला वासरू लय भारी पळाली. मग ती म्हणली मैदान एखादं करूया आपण. तर आम्ही वडजलच्या मैदानाला गेलो. वडजलच्या मैदानात पहिलं माझं मैदान म्हणजे दुसरं मैदान माझं. दुसऱ्या मैदानात मी 2 नंबर केला. आणि तिसरं मैदान माझं 7-12चं बोरकवडी तिथे 1 नंबर केला. परत 9-12चं तिथे 1 नंबर केला. परत राटणीत गेलो राटणीत 1 नंबर केला. परत चोराडमध्ये गेलो चोराडमधचा 1 नंबर केला. परत ह्याचा आपल्या बैलपोळा माळशिरसचं मैदान झालं तिथं 1 नंबर. म्हणजे लगातार गाडीनं आदत वासराने 22 का 23 1 नंबर केली नॉनस्टॉप. मग तिथनंच परिचय झाला सगळीकडे. मग बारीक ड्रायव्हर मग ती वासरांची प्रसिद्धी झाली बैलाची झाली ड्रायव्हरची झाली. म्हणजे सलग 22-23 मैदान 1 नंबर केला गाडीने त्या आदत वासराने. म्हणजे तेव्हा कसं सोशल मीडिया नव्हता त्यामुळे एवढं काय लोकांच्या पर्यंत पोचत नव्हत्या गोष्टी. म्हणजे या गोष्टी माणसं लोक प्रत्यक्षात बघायचे तेवढंच खरं असा विषय. पण त्या काळची ती वासरं पळत होती. तुम्ही जुन्या माणसाने विचारलं ना शिरसोडीची ती वासरं काय पळत होती लय स्टॉपला वासर. म्हणजे आतापर्यंत मी आदत वासर बघतोय की नाही ते आमच्या बांड्या एवढा आदत मध्ये कोणच पळालं नसेल. त्याचं परत ती पायरा आमचा म्हणजे फुटला. म्हणजे एक वासरू जरा पायाला लागल्यामुळे थांबलं सरदार. तो मांडा मोठ्या बैलात सगळ्या स्टॉपच्या पळायच्या आदत होता तरी सरदार पडला चंद्यावर पळून 1 नंबर केलेला आहे त्या बैलाने. म्हणजे तसा आदत नाही बसला बघण्यात तरी आत्ताच्या. लय गाडी पळायची पहिल्या. आणि जुनी बैल ती जुनी बैल हो. एकदा पायरा झाला आज गाडी जुळली तर गाडी ती कंटिन्यू 6-7 वर्ष 1.5 वर्ष गाडी पळायची आणि 1च नंबर करायच्या गाड्यावर. कधी 2 होईल कधी 3 होईल पण गाडी तीच पळणार. अशी बैल जुनीतली. आत्ताच्या बैलांचं कसं नियोजन झालं सगळं आज एक तर उद्या एक. त्यामुळं आपण म्हणतो याला आज त्याने 1 नंबर केला उद्या का मार खातोय. पण त्यानं आज कुठल्या बैलावर 1 नंबर केला तो बैल उद्या नाही ना त्या संग. त्यामुळे गटाला मार खातात. आता बारीक ड्रायव्हर तुम्ही सांगितलं सुरुवातीपासून. ज्यावेळेस 22-23 1 नंबर सलग तुम्ही केलं त्यावेळेस काय चर्चा काय व्हायची? चर्चा म्हणजे मोरेने लय सहकार्य केलं आपल्याला म्हणजे बैलगाडी क्षेत्रात. आणि मी त्यासनी पहिल्यापासून गुरुच मानतो मोरेशनी. म्हणजे घडलो भीती जी असायची आपल्याला बैलगाडी क्षेत्रात कशी बैलगाडी पळवताना ती भीती मोरेनी वरनं माईकवर म्हणजे पुकारताना म्हणजे कसं एखादा ड्रायव्हर असतो
आणि मी समजा आता माझं उदाहरण देतो. हम्म. ज्यावेळी मी लहान गाडी हाणायचो सगळ्यात लहान हम्म. वयाचा ड्रायव्हर होतो. हम्म. मिशीन होती. हम्म. आता ते आर्यन आहे त्या ह्याचा होतो मी. हम्म. त्यावेळी तुम्हाला सांगायचं भ्यासायचं गाडी हाणायला आपल्याला. हम्म. पण ती मोरीवर पुकारताना इतकं म्हणजे धीर द्यायचं पुकारताना. हम्म. त्या धीरामुळं आपलं म्हणजे हे असतं ना मनात म्हणजे ऊर्जा हम्म. म्हणजे चांगली म्हणजे तयार व्हायची ऊर्जा म्हणजे चांगल्या कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढायचा आपला. हम्म. आणि त्या कॉन्फिडन्स आपण गाडी हाणायचो आणि त्यांनी लय सहकार्य केलं. मग मला परत सांगायचं असं नाही बारीक या मैदानात अशी गाडी पळव, त्या मैदानात ती गाडी लय पळाली. म्हणजे त्या माणसानं सहकार्य केलं आणि गाड्या पळवल्या मी. लय म्हणजे लय लहान वयात मला कळतंय म्हणजे मी त्यावेळी सगळ्यात लहान वयाचा ड्रायव्हर मीच असेन या मोठ्या ड्रायव्हरांच्या मध्ये. हम्म. त्यावेळी तुम्हाला सांगायचं सगळ्यात हवा म्हणलं तर दिलीप नानाचीच हवा पहिल्यापासूनच गाडी क्षेत्रात खटाव तालुक्यात म्हणलं तरी आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणलं तरी स्टॉपला परत सांबाबा परत तुम्हाला तो विलास नाना, रमेश नाना, शिवनाना शाळगावचं आपल्या शाळगावचं शिवनाना. परत तुम्हाला सांगतो विठ्ठल ड्रायव्हरी विठ्ठल माझ्या आधी 2-3 वर्ष चालू झाला असेल. पण आपलं भिका मामा खटावचं, बबन ड्रायव्हर खटावचं. परत तुम्हाला सांगतो मोरला ड्रायव्हर पारगावचं. स्टॉपची ड्रायव्हर म्हणजे दिग्गज व बैलगाडी क्षेत्रातली. आज बी त्यांची नाव काढली तरी माणसं त्यांचं म्हणजे इतिहास सांगतील तुम्हाला. अशी सगळी ड्रायव्हर. आणि त्यात मी नवीन ड्रायव्हर. पण मी गोष्ट केली त्यात की मी गाडी हाणायचं नुसतं काम नाही केलं तेव्हा. मी जे ड्रायव्हर गाड्या कशी पळते ते काय कशी बैलांची निवड करतात, कुठला बैल कमी झाले कुठला घालतात, पैरा कुठल्या मैदानात कसा करतात हे लय शिकलो. आणि दिग्गज ड्रायव्हरच्या मुळे मी लय शिकाय मिळाल्यामुळे मी आतापर्यंत टिकलो, नाही तर नसतो टिकलो. मग ज्यावेळेस नाव झालं त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं, तुम्ही आधीच सांगितलं नव्हतं. मग नाव झाल्यानंतर परत काय जीवनात काय बदल त्यावेळेस झाला? अहो बैलगाडी क्षेत्रात लय बदल म्हणजे लय जीवनात म्हणजे आपल्याला जी गोष्ट नाही म्हणजे आपल्याला असं वाटलं नाही की आपल्याला ही गोष्ट होऊ शकत नाही साध्य आपल्याकडे, त्या गोष्टी या बैलगाडी क्षेत्राने मला मिळवून दिल्या. आणि लय काय काय शिकवलं बैलगाडी क्षेत्राने, लय शिकवलं आपल्याला जगायचं कसं आणि माणसांच्या संग राहायचं कसं, माणसं निवडायची कशी, हे सगळं बैलगाडी क्षेत्रानं शिकवलं. आणि पहिले परिस्थिती बी आपली एवढी मोठी म्हणजे अशी खास नव्हती. शेती काय म्हणजे कोण करोडपती होणार नाही, पण बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून भरपूर माझं म्हणजे काय पलट झाली, शेतीत प्रगती झाली, नंतर जीवनात वैयक्तिक प्रगती झाली, आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारली, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आपल्या. बारीक ड्रायव्हर आता जुना इतिहास तुम्ही सांगताय त्यावेळेस गाड्या पळायच्या चांगल्या, तुम्ही आता ड्रायव्हरांची नावं घेतली ती. होय. त्यावेळेस कुठली अशी गाडी पळायची व पराजित की तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितली ती की त्या गाडीगत आता गाडीच बघायला भेटत नाही? त्यावेळी गाड्या टॉपला पळायच्या सगळ्यात सांगतो मला. जेव्हा मी लहान होतो गाडी मी हाणताना म्हणताय का मी बघताना माहिती तुम्ही हाणत होता त्या काळात? त्या काळी का त्यावेळी तुम्हाला सांगतो हिऱ्या पक्ष्या म्हणून फडकी शेटची गाडी लय टॉपनं गाडी पळायची. दोन्ही बैल वाईट, हिऱ्या पाऱ्याचा घेतलेला कोंड आणि इसके पाटलांच्या पासला पक्ष्या, ही 2 बैल जाईल त्या मैदानात. आज 1 नंबर केला की उद्या मैदानात गाडी आली की कुणी म्हणायचं नाही 2 नंबर आपण करू, 3च करायचा 1 नंबर. 2-3 वर्ष गाडी ती 1 नंबर पळाली. त्याच्या माग नंतर कळंबीचा बावऱ्या, सचिनदादा कुंडलकरांचा रायबान, ती गाडी जुळली. परत म्हणजे त्यावेळी गाड्या कशा जुळलेल्या होत्या, एक अशा 5-6 जोड्या जुळलेल्या होत्या चांगल्या, पण त्या जोड्या अशा होत्या की त्या जोड्या फायनल आल्या की कुणी म्हणायचं नाही मी 1 करीन आणि तू 2 करशील असं नाही, कोण कोणाला पण मारायचं. पण त्या 5 जोड्या आल्या तर शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या आणि दाभोल्यांचा पक्ष ही एक गाडी चांगली, येळगावकरांचा सोन्या आणि शिंगणकरांचा बावऱ्या ही एक गाडी, आमचा बांडा आणि गौतमबाईंचा राजा आणि बलमा आणि बावऱ्या, सातवडीचा बैल नांद्या आणि आबाचा राजा, सचिनदादांचा परत मिस कॉल आणि मिस कॉल बर कोण बी पळायचं. पण अशी स्टॉपची बैल ही जोड्या अशा होत्या ना की थरार याचा अंगावर. या गाड्या म्हणजे आत्ताच त्यासारख्या नाही हो, त्या गाड्या आल्या म्हणले की माणूस टाचव चंपे उभं राहूनच बघणार गाडी, कारण की त्याने माहिती कोण कोण कधीला मारेल सांगू शकत नाही. अशा गाड्या जोड्या होत्या त्या.
त्यात तिघली गाडी बलमान बावरे आणि पक्षाने चंद्या, ह्या 2 गाड्या टिकून लय पळाल्या. आमचा बैल जरा पायऱ्यात ह्याला त्याला असं पळायचा, पण ह्या 2 जोड्या लय पळाल्या स्टॉपनं. बलमान बावऱ्या, बलमा दोन्ही खांदी बाहेरनं, बावऱ्या दोन्ही खांदी आतनं, चंद्या, आणि ती काय दोन्ही बैल बाहेरनच पळायची, त्यामुळे काही विषयच नव्हता. आणि आता कसं झालंय, आता नकली खेळ झाले की झालं, कड आली की पळायच कोण मागीना. पण त्या जोड्यांतली बैल कडन आली की अशी माणसं, कड लागली उलटी माणसं खुश, मालक आईला कडन लागायच पाहिजे. चांद्याची तर गाडी कडन पब्लिकला लागलीच पाहिजे, मग गाडीला डबल स्पीड. बलमाच्या बावऱ्याला डबल स्पीड गाड्या टाकणार, बांड्याला आमच्या कड म्हणलं की डबलच, आतनं छकडा काढणार, पण बाहेरनं आली गाड्या की 2-2 आणि 3-3 छकड्यानं लावणार बैल. तुमच्या लक्षात राहणारं मैदान कुठलं सांगचाल? ती गाडी बघितली ती कायम लक्षात राहील. पाडेगावचा चिक्या आणि एस के पाटलांचा पक्षा, निमसोडच्या मैदानात गाडी आली होती. गाडी ना इतक्या स्पीडनं पळाली असेल, म्हणजे मी ती तशी गाडी जुळलेली आणि तशी गाडी पळताना मी बघितलीच ना. पाडेगावच्या नानाचा चिक्या आणि पक्षा, दिलीप नानांनी गाडी आणलेली, काय त्या गाडीला स्पीड होतोय. आणि मला बी आता बी असं वाटतंय की त्या चिक्या एवढा पाडेगावच्या बैला एवढा नाही बैल नसेल, म्हणजे कमी टाइम बैल पळाला, पण बैल याला माझ्या दृष्टिकोनात त्या बैला एवढी स्पीड नसेल कुठल्या बैलाला. पक्षाची त्याची गाडी ज्या पळत होती, बापरे, ती गाडी बोलायचंच नाही, इतकी गाडी पळत होती, मरणाची गाडी होती. बैल काय झालं बैलाला मला बी नाही माहिती एवढं, पण लय कमी वेळ पळाला बैल, पण बैल लय स्टॉपनं पळाला बैल तो पाडेगावचा बैल. तर ही झाली तुम्ही बघितलेली दिलीप नानाने किंवा दुसऱ्या ड्रायव्हरने गाड्या पळवलेल्या. तुमच्या स्वतःच्या जीवनात कुठली गाडी अशी आली की तिथनं तुम्ही मागे वळूनच बघितलं ना? आमच्या भांड्याचीच गाडी, म्हणजे त्या बैलाने इतकी साथ दिली की कुठल्या दुसरा बैल त्या जागेवर साथ देऊ शकत नाही. कंटिन्यू 11 वर्ष बैल पळवला मी, आणि कधीच बैलांना हार नाही, म्हणजे हार त्याला माहितीच नाही. मग तुम्ही विचार करा की एका ड्रायव्हरला गाडवायला आणि एका ड्रायव्हरने एक बैल गाडवायला, आता कसं होतंय, 11 वर्ष त्या बैलाने मला साथ दिली, म्हणजे गाडी दुसरी भेटलीच नाही आपल्याला, नाही म्हणजे उतरायच मिळालं नाही त्या गाडीवर. 11 वर्ष कंटिन्यू गाडी पळवली मी त्या बैलाची, आणि कधी बैलांना असं माघार नाही, जाल त्या मैदानात गोलाल आहे, 1-2 तरी आहेच. त्यामुळं त्याच बैलाने मला लई साथ दिली. आता बांड्याच्या गाडीवर बसलेला आणि तो लक्षात कायम राहिला असा कुठला किस्सा होता? आटीतटीची एकदम लढत झालेली, म्हणजे आटीतटीची लढत, हिंद केसरी बैलपोळा मैदान. त्या मैदानात असा किस्सा झाला की तो फायनलचा जर असा फेरा जरी आठवला ना तरी अंगाव काटोर राहतात. फायनलचा तुम्हाला फेरा मी सांगतो. चंद्या आणि पक्षा होता दाभोळ्यांचा, आणि इकडं रायबान आणि सोने येळगावकरांचा. आबांचा राजा माझ्या शेजारीच होता, आबाचा राजा आणि जासईवाल्यांचा शुगर. माझ्या ह्या साईडला बाहुला आणि ससा होता. त्या साईडला तुम्हाला सांगतो मळा आणि पतिशे पाटलांचा शंकर होता. आणि बाकीच्या असे 1-2 गाड्या होत्या, पण लय स्टॉपनं गाड्या त्या पळायच्या. ससा बाहुला म्हणजे गाडीचा इतिहासच आहे होत्या. परत चंद्याचा पक्षाचा इतिहास, आणि त्यात गाड्या थरार म्हणजे असं झाला, सुट्टी झाली असे 1-7 गाड्या पळत होत्या 100-200 फूट, आणि त्यात माझ्याकडे 3 नंबरला पळत होती. 1 नंबरला पक्ष, आणि त्या दोन्ही बैलांनी असं म्हणजे झेंडच वर केलेलं, म्हणजे त्या बैलाने पहिल्यापासून पाणी केलं की शेपाट वर दोन्हीच पळून येऊस तर शेपाट खालीच नाही. पक्षाचं बी अशी शेपाट खडा शिपूड, आणखी असं गोल बी नाही, खडा करायची बैल दोन्ही, दोन्ही झेंडर उभं केलं की दिसत होतं. त्या साईडनं एकटेच चालले दिलीप नाना, आणि त्याच्या साईडला माझ्या साईडला चिवडा ड्रायव्हर होता. अशी टॉप त्यांच्या मागे ती गाडी चालली होती, म्हणजे अशा गाड्या चालल्या होत्या स्टॉपनं, आणि मी 3 नंबरला पळत होतो. असं एक लावून होतो, असं लावूनात ना बैलाच निवायचं, बैल मोरच पळायची आपली, ती काय आपली असेल काला ती केली. 2 नंबरला गाडी चालली होती माझी, राजात आणि माझ्यात फाईट चालली फायनलला. मोराला 100 फूट राहिलं, अशी एक छकडा काढून गाडीने 1 नंबर केला होता. छकडा काढून 1 नंबर केला, आणि तेव्हा टीव्ही बारका असायचा, म्हणजे आता कसं लाईव्ह स्क्रीन आहे, तेव्हा स्क्रीन असायची, टीव्ही असायचा बारका, त्या स्क्रीनवर बघत होती गाडी कोणी 1 नंबर केला. अंधार नकळत जाळता असं एक छकडा काढून गाडीने 1 नंबर केला होता हिंदी केसरीला. ते थरारक बांड्याच्या गाडीवरला माझा तो किस्सा.
मग तसली अटीतटीची लढत ज्यावेळेस होती त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. त्यावेळेस काय मनामध्ये चाललंय एक नंबर झालेला त्यावेळेस? म्हणजे गाडी हाणताना का आपलं एक नंबर झाल्यानंतर आता काय तेव्हा आम्ही बी हल्लेड हा. तेव्हा एवढं काय आपल्याला बी नॉलेज वय 16-17 वर्ष माझे हा. पण गाडी लय चिकाटीने हाणायची मी आता बी आणतो पण तेव्हा लहान होतो पण लय चिकाटीने त्या गाडीतनी ड्रायव्हरातनी एक नंबर करायचं म्हणजे आता पोरासनी काम बी नाही त्या गाड्या मारायचं आणि एवढ्या चिकाटीनं त्या गाड्या मेल्या नसत्या पण मारला तिथे एक नंबर केला. ड्रायव्हर आता तो काळ तुम्ही सांगितला सगळं मोरेंनी बा त्या का आता 1 जानेवारी मैदान झाले होते बुक्कुमचं त्या मैदान पकडलं होतं ऑटोवर मिशीन होती बघा 16 वर्षाचा होता तेव्हा हिंदी केसरीचा मान पटकवलेला ती मैदान हिंदी केसरीचा ती. म्हणजे बघा मित्रांनो मोरे सरकारने पुकारलेलं पण ज्यावेळेस फाटावर मिशीन होती त्यावेळेस हिंद केसरीचा मान जर पटकावलेला ड्रायव्हर कोणता असेल तर बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर. बारीक ड्रायव्हर आता तो कालावधी तुम्ही सांगितला त्यानंतर परत बंदीचा कालावधी आला. बंदीमध्ये कसं झालं कारण बैलगाडी शर्यत बंद झाली? काय विषय झाला मी 2009 ला म्हणजे नावात आलो ड्रायव्हर म्हणजे चर्चेत सगळ्यांच्या तोंडात बारीक ड्रायव्हर शिरसोडी हे नाव आलं आणि तुम्हाला सांगायचं 2009 आणि 2010 आणि 2011 निम्मा 2.5 वर्ष गाडी पळावी भेटली. 2.5 वर्ष ते केलेला एवढा मोठा इतिहास होता मी. आणि 2011 पासून जी बंदी आली ती 17 पर्यंत 17-18 आता उठली तोपर्यंत इतका म्हणजे माझ्या एवढा म्हणजे आमच्या एवढा काळच भोगला नाही आताच्या म्हणजे जुन्या ड्रायव्हरांनी म्हणा बैलवाले मालकांनी इतका काळ भोगला नाही बैलगाडी क्षेत्रात. 10-12-11 वर्ष बंदीत काढली. 2022 ला बंदी उठली का होते आता 22 ला कधी. त्या काळात तुम्हाला सांगायचं मग चोरून शिर्ती करायचं आहे ना कुठं पुण्याला सासवडला शिर्तीवाच्या सकाळचं उठायचं 5, 3 ला 4 ला 2 व्हीलर काढायची ह्या दिवसात गारट्यात जायचं शिर्तीला कारण की सोर्सच नव्हता कुठं आर्थिक दृष्ट्या आपली परिस्थिती एवढी मोठी नाही की कमी उरलेलं घरी खात बसायचं एवढं काय नव्हतं म्हणजे करणं हागच होतं. आता असं परिस्थिती लय भोगलं. बंदीचा काळ काढला तरी नको वाटतो तो काळ काढायला. ती पळापळ ती नकोच वाटतं तो बंदीचा काळच नको आपल्या समोर डोळ्यासमोर. तो बंदीचा कालावधी संपला त्यानंतर परत कधी कमबॅक कधी झाला? लगेच पुशेगावच्या मैदानात बंदी उठली आणि पुशेगावचं मैदान पडलं. पुशेगावच्या मैदानात मग डायरेक्टच आपण फायनल राहिलो सैतानवर साबणवर आणि परत तिथनं चालूच झालं. परत भारत आला. भारतची गाडी पळवत होतो. परत भारतची पळवत म्हणजे छोट्या मोठ्या गाड्या सगळ्याच होत्या आपल्याकडे चांगल्या. परत बैल आपल्या घरी काढला चांगला वासरू शेटला ऐकलं तिथं 4 पैसे आपल्याला मिळालं. नंतर वासर छोटी मोठी इकत चालूच कंटिन्यू राहिलं. मग पण मग आपल्याला पहिल्यापासून की असं म्हणजे एखाद्याचं गाडी मागून लाचार होऊन कधी पळवा नाही जमली. या तुम्ही आता जरी माझी मुलाखत जरी झाली आणि कुणाला जरी 10 बैलगाडीवाला मोठा इथं आताच सध्याला स्टॉपला की त्याने विचारायचं वैयक्तिक की बारीकचा तुम्हाला फोन आला का मला गाडी बसवा म्हणून. कधीच मी म्हणजे कधीच कुणाला फोन नाही करत की मला तुमची गाडी हाणायची आणि तुमचा बैल मला द्या हाणाय तर मी पळवतो तुमची. आताच्या ड्रायव्हर सारखं नाही मागं लागून गाडी मी कधी म्हणजे मला उष्ट खायची कधी सवय नाही. बैल मी थांबीन 6 महिने थांबीन वर्षभर थांबीन पण बैल तयार करूनच मैदानात देईन तोपर्यंत देत नाही. म्हणजे काय ना काय ज्यावेळी मला वाटेल की काय ना काय मैदानात जाऊन मी करीन तरच मी मैदानात येतो नाही तर मी बघाय देखील येत नाही मैदान. ते जमतच नाही आपल्याला तयार करूनच याच. परत म्हणायला नको की कसं असतं ही क्षेत्र जितकं गाण आहे की परत माणसं गाणार त्याला उतरवला आणि बारीक बसला असं नाही करायचं. आता मला कोण म्हणू शकत नाही की बाबा तू बारीक माझी गाडी आण तू आणि तू गाडी आण म्हणजे एखाद्या जण बोलून नाही जावलं तर त्याला तळतळाट नको आपल्याला मागं कारण की आपला धंदाच रिस्की आहे. कोणाचा तळतळाट घेऊन येऊ धंदा नाही करायचा आपल्याला. त्यामुळं मी बैल घडवायला बैल म्हणजे घडवणार करते पण तो बैल नाही तो बैल कुठं पोहोचेल. आपण बाबा गाडी ह्याची हाणली तरी बैल कुठली गाडी शेंड्यातली मारू शकतो का ही डोक्यात घेऊनच तो बैलाच्या गाडीवर बसायचा आपण. आणि शक्यतो करून आपण हाणलेला बैल कधी फेल गेलाच नाही.
चर्चा होती तर त्याची होती, त्याच्यामुळे बी आपली चर्चा होती भस्मराजामुळे. बारीक ड्रायव्हर ह्यात तुम्ही काय शिकला हो बैलगाडी क्षेत्रात? अहो सांगेल तेवढं कमी आहे शिकायला. म्हणजे बैलगाडी क्षेत्र असं आहे की काय तुम्हाला शिकायला मिळत नाही असं नाही, सगळे या क्षेत्रात शिकायला मिळत. लोकांच्या संग राहायचं कसं, कसं वागलं पाहिजे, हुशारपणा, तुम्हाला सांगतो फसवणूक, सगळ्या गोष्टी या क्षेत्रात आहेत. सगळे म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात असा कोणता घटक नाही की कुठल्या नमुन्याचा नाही, प्रत्येक हर नमुन्याचा घटक आहे. त्यामुळे सगळं शिकायला मिळते या क्षेत्रात. बारीक ड्रायव्हर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. मित्रांनो, भरपूर जणांच्या मुलाखती घेतल्यात, त्यातनं अनुभव आला आणि भरपूर जणांच्या बोलणं झालं. बारीक ड्रायव्हर आता काय होतं माहित आहे का, मी बैलगाडी क्षेत्रात फिरत असतो, तुम्ही पण असता कायम. सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील किंवा मोठे असतील किंवा प्रेक्षक वर्ग असेल, आता मी बसतो, चर्चा होती, हे सगळ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं, किंवा बा एखाद्याचं जर बैल पळत असेल आणि त्याच्यावर जर सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा त्याच्यावर जर बारीक म्हणजे एखादा सामान्य ड्रायव्हर बसला तर ती गाडी कुठेतरी मार खातीये असं त्यांचं म्हणणं असतं. आणि जर मोठ्या ड्रायव्हरला जर त्यांनी जर सांगितलं बाबा आमच्या गाडीवर बसा, तर ती बसत नाही ती ड्रायव्हर. किंवा बाबा त्यांचं म्हणणं काय असतं की बाबा त्या गाडीवर जर मोठा ड्रायव्हर असता माझ्या बैलाच्या तर ती गाडी सुट्टी लागली असती. तुम्हाला खरंच असं असतं का किंवा सांगू का, आता हे मुद्दा तुम्ही मांडला, ते योग्यच मांडला. तिथं काय ड्रायव्हर पळत नाही, तुम्हाला खरी गोष्ट सांगायची, तिथं बैलच पळतो. बैल पळाला तर ड्रायव्हर ते वरनं काम करणार आहे. बैल जिथं पळना तिथं ड्रायव्हर काय करू शकत नाही. ती म्हण आहे नुसती की आयला माझ्या गाडीवर ड्रायव्हर तो बसणार नंतर माझा एक नंबर झाला असता, आणि ती ड्रायव्हर पळणार आहे का तेव्हा? त्यांचं नियोजन तुम्ही बघा, त्यांचं नियोजन जर 3 आणि 4 नंबर मधलं असेल, आणि बबलू चाच्याला मला म्हणा कुणाला बी XYZ कुठला बी मोठा ड्रायव्हर असला, तिनं जे एवढं स्ट्रगल केलंय नावासाठी, तो मोकळ्यात नाव घालवाय रिकामा नसतो. त्याच्या मागे त्याला बी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो, ती म्हणते ती का बसत नाही. आता मी 2 नंबरची आज गाडी पळवली त्यांची, मार खाल्ला. उद्या मला मोठी गाडी भेटत नाही, मला मोठी लोक का मोठी बैलवाली काय म्हणणार, त्याचं उलट पान चालू झालं, त्याचं पान नाही सरळ, मार खाल्ला त्यानं. त्या गाडी हाणण्यामुळे मला इकडली 2 मैदानं बसावं लागतं घरी. त्यामुळे ड्रायव्हर कुठला रिस्क घेत नाही बारक्या गाडी पळवा. हा आता बाबा ते काय ना काय तुझा बैल करणारच आहे. म्हणजे ड्रायव्हरने बी प्रत्येक ड्रायव्हरला माहित असतो कुठला बैल कधी काय करणार आहे. त्याचा बैल तिथपर पोहोचणार नसेल तर त्या गाडी बसायचं आणि मार खाल्ला आपण, म्हणजे आपली जाती जाते. आणि त्यात उलट काय होतं की याला एवढा मोठा ड्रायव्हर बसून बी तुझ्या बैलाने मार खाल्ला म्हणजे तो बी अधोगतीत जातो. पण तो मालक एवढा, आता समजा तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं, एखादा बैल पळतोय, मोठ्यातल्या मोठा बैल घातला वायदी देऊन, त्यांनी काय 50-60 हजार रुपये वायदी देऊन बैल घातला, आणि तो बैल घालून तू फायनलला नाही राहिला, म्हणजे तुमचा त्या बैलाकडे काय दृष्टिकोन असणार बघण्याचा, काय असणार तुम्ही सांगा? आता कमी आला बैल, रिव्हर्स नाही आला, तुला स्टॉपचा पायरा करून बी तुला फायनल गावू शकत नाही, म्हणजे तुझा बैलच पळत नाही ना. हे उदाहरण झालं का? त्यामुळं त्यांनी ओळखून जायला पाहिजे माणसानं. पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, मालकानं आपला बैल किती पळतोय आणि आपला बैल किती पावरचा आहे ही जर ओळखलं तरी बैलगाडी क्षेत्रात टिकणार. नाहीतर असं कुठेला दावे अडकावे लागणार. कारण काय सांगतो तुम्हाला, एका मैदानात 10-12 हजार खर्च आहे हो. 10 मैदानात लाखभर रुपये झाले, 10 लाख गेलेले त्याने कळत नाही तर कधी जाते वर्षाला ते. त्यामुळे आपल्या बैलात कुवत किती आहे, याला खरंच आपल्याला बैल डबऱ्यात घालतोय का आपल्याला वर काढेल हे जर त्यानं ओळखलं तर तो टिकणार. नाही बाबा आपल्याला बैल फायनलला राहू शकत नाही, सरळ बैल आपलं काय बाजार भावात विकायचा, त्याचं वासरवाना तयार करायचं, त्याला लळा जीव लावून नवीन परत ना तयार करायचा. पण त्या तुम्ही बैलाला वायद्या देऊन, तुम्ही त्याला फेर टाकून, तुम्ही त्याला दमचाल, आणि ड्रायव्हर एखादा ड्रायव्हर बसवाय आमच्यासारखा 5,000-10,000 रुपये देणार, तेव्हा जाणार 5-10 हजार घेऊन, बैलवाला 10-20 हजार रुपये घेऊन जाणार वायदी, 25-30 हजाराला यायचं घर जाणार, आणि त्याचा बैल काय फायनलला राहणार नाही. मग त्याची तेवढी ताकदच नाही, तर मग त्याला एवढं हे लावून जमतच नाही ना, प्रयत्न करून उपयोगच नाही. आपलं सरळ आपलं थांबून दुसरा घेऊन आपलं नाव चालू ठेवायचं. मित्रांनो, बारीक ड्रायव्हरना हा सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा प्रश्न होता किंवा प्रेक्षक वर्ग असेल त्यांचा विचारला मी,
आणि त्यांनी एकदम अतिशय चांगलं उत्तर दिलं. कारण कसं आहे, त्यांनी जसं सांगितलं, तुम्ही वायदी घालचाला किंवा मोठा बैल घालचाला, पण आपल्या बैलाची पात्रता तेवढी पाहिजे की बाबा त्या बैलासोबत पळल आणि एक नंबरात राहील. तर त्याची पात्रता नसेल तर तो बैल तुम्ही विकून टाकू शकता किंवा शेतीला वापरू शकता. आता बारीक ड्रायव्हर तुम्ही हे सांगितलं, हे बराबर सांगितलं उत्तर. मी एक तुम्हाला विचारतो, ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य बैलगाडी मारले एखाद्या बैलाची सेवा करत असतो, नाद जोपासत असतो, बरोबर आहे. बैल त्याचा मार खात असतो, एक मैदान मार खाल्ला, 2 मैदान मार खाल्ला, पण खरंच आता तुम्ही भरपूर वर्ष झाले या क्षेत्रात आहे, त्यानं कधी ओळखलं पाहिजे किती मैदानात बैलानं मार खाल्ले की बाबा तो बैल सांगू का? आता साधारण बैल मालक आहे आणि त्याचा बैल पळतोय, त्यानं ओळखलं पाहिजे पहिल्या मैदानात गेल्यानंतर. पहिल्या मैदानात गेलाय, आपला बैल किती अंतरानं गटाला मार खातोय, कुठली गाडी होती, गटाला खाऊन द्या, प्रत्येक जण मार खातो गटाला, पण ते जर 1 नंबरची बैल पळतात, 2 नंबरची स्टॉपला 1-2 नंबर करतोय, त्याला टाकीत कुठेतरी मार खातोय, तो साहजिक बैल 1 नंबरात पळणार आणि त्याचं नाव होणार. जर तुझा बैल त्या गाडीतनी जर 2 छकडं 3 छकडं गाडी माग पळत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. मग तुला 1 नंबर पायरा देऊन तुला 1 नंबर ड्रायव्हर बसून तुझा काय उपयोग नाही. पण तुझा जेव्हा बैल बाकासूरला गाजतोय, रायफलला गाजतोय, मथुरला टाकाटाकीत मार खातोय, तर यांच्या चाकाला पळतोय, ह्या 10 बैल पळतात वरली स्टॉपची, त्यांच्या चाकाला पळतोय, कुठं म्हणजे असं टाकाटाकीत मार खाल्ला, तोंड दावलं त्यांनी मार खाल्ला, तेव्हा हमखास बैल 1 नंबरात पळणार. म्हणजे त्याला पायरा म्हणा, चांगला ड्रायव्हर असला की ते उद्या ती गाडी मारणार तर मारणार, म्हणजे त्यांची बराबरी करणार तो बैल, ही ओळखलं पाहिजे. नाहीतर उगा मैदानात 4 मैदानी गेला, कासऱ्यानं मागं पळतोय आणि काय त्याचा उपयोग? मग त्याला 1 नंबर बैल घालून तरी काय उपयोग आणि ड्रायव्हर तरी बसून काय उपयोग त्याचा? म्हणजे मित्रांनो, बारीक ड्रायव्हरांनी जी सांगितली ती सत्य घटना आहे. माणसानं ओळखलं पाहिजे बाबा, 7-8 मैदानं गेली माग, जर 7-8 छकड्यानं जर मागं राहिला तर त्या बैलाची थोडक्यात म्हणजे कॅपॅसिटी नाही, पात्रताच नाही पळण्याची, ती ओळखूनच जायला पाहिजे. ती आम्ही ओळखतो, आम्हाला माहिती असतं, पण आता तुम्ही मारलं काय बैलाचं, आम्ही कसं तुम्हाला डायरेक्टली बोलणार की तुमचा बैल विकून टाका नाही तर तुम्ही थांबवा म्हणून? आम्ही नाही बोलू शकत. चाललंय चालून देतो आम्ही, काय म्हणजे आम्हाला एखाद्याचं मन दुखवायला आपल्याला अधिकार नाही ना तेवढा, की एखाद्याचं मन दुखवायचं कसं. त्याला जेव्हा ही होईल तेव्हा त्याला ओळखून जाईल, तेव्हा त्यानं नाद बंद करतोय ते. बरोबर. बारीक ड्रायव्हर तुम्ही जसं सांगितलं ना, मन दुखवायचं नाही. आता मी काय काय मुलाखत घेतले का नाही, त्यात मी प्रश्न पण विचारले की बाबा किती मैदान मार खाल्ला. काय जण बोलले 1 वर्ष मार खाल्ला, 1.5 वर्ष, त्यानंतर गुलाल झाला. मग मी त्यांना विचारायचो पण की बाबा तुम्ही गुलालच भेटत नसेल वर्ष नाद बंद करा, कशाला करताय नाद? तर त्यांचं उत्तर काय असायचं, ते म्हणायचे आमच्या मनाच्या कुठल्या तरी कोण्यात असं एक वाटतंय की बैल आपल्याला कधीतरी वर काढेल, त्या आशेनंच ही क्षेत्र आम्ही अजून टिकावलंय आणि नाद करतोय. बरोबर आहे. आता कसं आहे, तुम्ही म्हणताय वर्षभर, मग त्या नादाला काय अर्थ राहिला हो? तुम्ही मला सांगा की त्याच्या मागे तुम्ही पार्श्वभूमी काढा त्याची, त्याला तुम्ही एवढं विचारायचं की तू आर्थिकदृष्ट्या किती यात लॉस झालाच. तो काय सांगेल माहिती आहे का, एका गुलालासाठी नाही म्हणणार तरी 5-6 लाख रुपये मी घालवलं. मग तू या नादात कमवलं काय आणि गमिवलंच काय? तू नाद केला एका गुलालासाठी, तू जर 2 वर्ष गुलालाची वाट बघत बसलास, तू त्या बैलाकडनं अपेक्षा ठेवली की 2 वर्ष गुलालासाठी मी थांबलो आणि गुलाल घेतला, त्याच्या मागे तू 10-12 लाख रुपये घालवलं. त्यात तू 2-2.5 लाखाचं मला 5 लाखाचं वासरू घेऊन तुला नव्यानं तुला मैदानात आणलं वासरानं. ही माझं म्हणणं आहे की तुम्ही पैसे गुंतवू नका. सर्वसामान्याचा नाद एकतर राहिलेला नाही, हे सगळा मोठ्या लोकांचा नाद झाला. पहिला खेळ होता, आता हे नाद आहे. आणि आता सर्वसामान्य टिकू शकत नाही. त्यानं आपलं काय करायचं, त्यानं आपलं एखादं वासरू पळतंय, पळवायचं चांगलं, फायनल 1-2 राहिलं, 4 पैसे करून बसायचं, परत 1 आणायचं, परत घडवायचं, परत 4 पैसे करून बसायचं. ही जर चाललं तर सर्वसाधारण ह्यात सुधारणार तर 100% सुधारणार. आणि तुम्हाला खरं सांगायचं, आता पहिली लोक या नादात लय गरीब राहिली. आता काय म्हणते ती, मी बऱ्याच जणांच्या मुलाखती बघतो, सर्वसामान्याचा नादच राहिला नाही, सर्वसामान्याचा नादच राहिला नाही. म्हणजे सर्वसाधारण माणसांनी आणि नाद करणाऱ्यांनी त्यांच्या ताकदीनं त्यांचा नाद तसा केला पाहिजे. कसा केला पाहिजे? बाबा आपली ताकदच नाही की बाकासूर घालायची, मग तू त्या नादातच जाऊ नको ना. मला फायनलच घ्यावं ना, तू त्या नादातच जाऊ नको ना. फायनल नाही गावत ना, तू सर्वसाधारण तुझी ताकद नाही तेवढं वायदी द्यायची,
तुझी ऐपत नाही ना तर तुझी बाबा ताकद पोचना हम्म. ही होय ना आपण आर्थिक दृष्ट्या कमी आहे हम्म. तर आपण साधारण काय करायचं फिरता 1-2 गट काढला शिमी काढला फायनल एखादा गुलाल झाला हम्म. ह्याचं काय स्वप्न आज गुलाल घेतला की मला उद्या बाकासूरचा पायरा करून मी त्या मैदानात 1 नंबर करीन ही त्याची अपेक्षा त्या अपेक्षा दे की सोडून पहिल्याच गुलाला तुला पहिल्या मैदानात गुलाला राहिलाय खर्च झाला तुझा 5-1 लाख रुपये समजा खर्च झाला तुझं 10-12 लाखाला वासरू मागितलं देऊन टाकला तू तुला पाहिजे तुला आर्थिक दृष्ट्या जर तुझ्या एवढ्या रुपयाला रुपये भेटत असेल तर तू ते उद्योग केलेला बरा ना मग काय होतंय परत जसं ही होतं गुलाला जसा बैल जातो तसे अपेक्षा वाढली जाते तुम्हाला खरं सांगायचं आणि बैल तसा त्या टेजनं पळवावा लागतो मोहर कसा तुम्हाला सांगतो आता आपला बैल फायनलला राहिला तर आपण न फायनलला राहणारा बैल घालू शकतो का नाही घालू शकत म्हणजे तुला कुठला बैल हुडकावा लागणार फायनलला राहत नव्हता तेव्हा तू ह्या 100 बैलातला बैल तू घालायचा फायनलला राहिल्यानंतर ह्या 10 बैलातला बैल तुला घालावा लागणार आणि ती वायदी दिल्याशिवाय ती बैल मिळत नाही ती म्हणजे तू आणखी आर्थिकदृष्ट्या लॉस झाला त्यापेक्षा आपले 4 पैसे करून घ्यायचं वासर आता का तुम्हाला चांगला बैल गाठला ना तुम्ही बघताय ₹1 कोटी बैल मागतात आम्ही बैल मागितलेत कोटला 70 लाखाला रात्रीच बैलाची किंमत ऐकली 42 लाख रुपयाला बैल मागितला माणसानं सांगितलं 70 लाख म्हणजे अर्धा कोटी पैसा पावणे कोटी झाली ती कोट्यात किमती गेल्या मग तुम्ही चांगला बैल घडवा बिझनेस म्हणूनच बघा यात पोरं यंग आहे ती काम करत नाही ती उद्योग नाही त्यांच्या मागे काय नाही शेती करायचं म्हणलं तरी आज पाणी पाजायचं तर 10 दिवसांनी पाणी पाजायची आणि कुठंतरी जा बोंबलत काय कर उद्योग ह्या करण्यापेक्षा बाबा हाय नाद ना तुला बैलगाडी क्षेत्र मग या नादातून तू पैसे काढायची कमवायची तुला हे नाद तर सुटत नाही दुसरीकडे कामधंदा करू शकत नाही मग तू ह्या नादातून पैसे कमवलं पाहिजे ना मग कसं आपलं एखादं वासरू घ्यायचं 4 लोक आपली ओळखीची करायची 4 लोकांनी जायचं उठा बसायचं त्यांच्या मदतीला जायचं बाबा तुझा बैल चाललाय पळा त्याला धरू बिरू लाग काय बैल पळवू लाग उद्या तुझं वासरू पळायला लागलं की ते हाऊसून तुझ्याकडे येणार आहे बाबा चल फेरा टाकायचं शिकवायचं त्यांच्यातच आपलं शिकवून पैर करून पळवून आपलं इकून 4 पैसे साठवून बसायचं कारण की उदाहरण माझ्या म्हणजे मी जेव्हा गाड्यान होतो ना माझ्या मागे लय पोरं असायची बारकी बारकी लय शटल केली पोरं लय आतून पोरं लय शटल झाली त्याच्या गावचा सागर म्हणून एक होता पोरका आता सरदार त्याकडे बैल आहे बघा त्या दिवशी गावचा सरदार हा त्याच्याकडे ते काहीतरी 35,000 रुपयाला वासरू घेतले होते ना आणि आमचे प्रवीण शेठ कोण गावचं तेसनी वासरू पाहिजे होतं त्यांनी मला फोन केला बारीक आपल्याला वासरू बघ एखादं चांगलं तर आम्ही ते सागरचं वासरू घेतलं 55,000 रुपयाला वासरू घेतलं त्या पोराने ते 55,000 रुपयाचं वासरू इशारा म्हणून लई गाडी स्टॉप नव्हती 3 वर्ष गाडी मुंबईला कोणाला मिली नाही इशारा अर्जुनची त्यातला तो इशारा मला जगतो त्या पोरानं 55,000 रुपये काय असंच घालवलं नाही त्या 55 त्यानं 2 वासरं घेतली मिसाईल बनवून एक दुसरं एक पांढरं वासरू ते मिसाईल काहीतरी 5 लाख रुपयाला परत हेसने विकला मिसाईल म्हणून पळत होता बैल मध्ये तो त्याच्यावर त्यानं म्हणजे वासर आणि त्याला भांडवल गावलं भांडवल वाढवत आता ते नाही म्हणलं त्याकडे आता बैल स्वतःची पळते त्याची स्वतः बैल घेऊन पळत होते म्हणजे थोडक्यात बारीक ड्रायव्हरांनी ते सागर आहेत सरदार त्यांच्याकडे मी बी मुलाखत त्या दिवशी घेतली 1 नंबर झालेला त्याने इशारा अर्जुनचे विचारलं गाडी काय पळते ते विचारायचं त्याला त्यांनी उदाहरण सांगितलं चांगल्या मुलाचं उदाहरण सांगितलं कारण बरोबर आहे ज्याला खरंच ह्या क्षेत्रात कळालं की बाबा कुठं फायदा आणि ह्यात प्रगती कशी घडू शकते तर ह्यात मोठा पण होऊ शकतोय हा लय मोठी झाली ते आमच्या समोर लय बरबाद बी झाली ते टिकून राहिली तेवढीच जगली नाहीतर लय वाईट गोष्टीच्या नादाला लागून उपयोग नाही हे क्षेत्र इतकं वाईट आहे ना एखाद्याला वर पण नेल आणि वरनं खाली बी आणेल असं क्षेत्र आहे ह्या नादासंग मस्ती नाही करायची तेवढी बैलगाडी संग मस्ती नाही मस्ती केली की तो संपला मग तो करोडपती असो नाहीतर मग कोण बी असो ह्या नादासंग मस्ती केली की लय वाईट मी डोळ्यासमोर उदाहरण बघितलेली अशी बैल मालक होती की त्यासनी माणसं भेटायला हात मिळवाय आमच्या काळात आताच काय सांगत नाही जुनं सांगतोय लय म्हणजे लय मोठी माणूस लोक बघितली बैलगाडी क्षेत्रात आता ती शेजारला जरी मैदानात गेली ना तर त्यांच्याकडे माणसं वाकून बघत नाहीत का त्यांनी त्या काळात आत्ती मस्तीचा वापर केला त्यामुळे ती म्हणजे ही क्षेत्र असं आहे मी उदाहरण काय दिलं ह्या नादासंग तेवढी मस्ती नाही करत तुम्ही कुठल्या नादासंग मस्ती करा हे नाद म्हणजे लय वाईट आहे
म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे तुम्हाला, या नादात किती जरी वर गेला उत्मात करायचा ना, हा एवढं सांगायचं मला. हवेत जायचंच नाही. हवेत जाय ना त्याची हवा लगे निघते हो. हा. कारण की आम्ही ह्या क्षेत्रात लय जण बघितले, लय ड्रायव्हर बघितली, लय बैलवाली बघितली, हम्म. मालक बघितली, हम्म. अशी चढाक बोलणारी ड्रायव्हर असणे. हम्म. हा मालक नव त्याला मी उदाहरण द्यायचं झालं तर नाही, हम्म. गाडी देखील होते एखाद्या मालकाच्या मागे 10 ड्रायव्हर उभा असायचं. हम्म. अक्षरशः त्याला फोन करून वैताग आताच्या परिस्थितीला त्याच्या गाडी कोण बसाय मागे ना. ही क्षेत्र इथंच, ही क्षेत्र कसं आहे, तू करशील नाही तर तुला त्याचं उदाहरण इथंच मिळणार. म्हणजे तू काय बी गोष्ट कर, तुला इथंच. आत्ताच्या कलियुगात असं झाले की हित करायचं आणि हितच फेडायचं. फेडाय तशी म्हणजे ह्या नादात तू एखादी गोष्ट करशील तर तुला ह्या नादात तुला अनुभव मिळणार ती गोष्ट परत फेड. हे क्षेत्र म्हणजे हे चक्र आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात, जिथनं चालू झालं तिथं रिटर्न त्याच्यापाशी जाणार. रिटर्न. म्हणून लय ह्या नादात संयमानं शांत डोक्यानं गप, एखादा आपल्याला येडं म्हणलं ना तरी गप बसायचं. येडं म्हणलं तरी तू लय 10 शाना म्हणायचं ना, आपण गप बसायचं. हे क्षेत्र आम्ही या क्षेत्राला उघडून पिलो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे हे क्षेत्र काय आहे. बारीक ड्रायव्हर आत्ताच्या ह्या काळातल्या तुम्ही चालवलेली आणि तुम्हाला आवडलेली कुठली जोडी सांगता ना? म्हणजे आता चालूची का? आता चालूची. चालूला माझी आवडती जोडी म्हणलं तर पहिलवान रायफल. लय स्टॉप न गाडी पळते ती. आणि म्हणजे गाडीबद्दल प्रेम का, ज्या मैदानात गेली त्या मैदानात एकच नंबर करून आली पहिलवान आणि रायफल. आपला गाडी चांगली पळते ती. मित्रांनो, त्यांनी रायफलचं नाव घेतलं आणि पहिलवानचं. खरंच त्या जोडीवर पब्लिकचं बी बारीक ड्रायव्हर प्रेम भरपूर आहे. प्रेम म्हणजे तो अजून मला तो मैदान आठवत, ह्याच 32 शिराळचं. अशीच चेष्टा मस्करी चालते आमची बैलगाडी क्षेत्रात. अक्षय मी गोट्या होतो, माझी 1 नंबर तासा गाडी लागली होती. मी आपलं चेष्टा करायची, मी कधी आता माझ्या तरी दिली म्हणे का मी कडे 1 नंबर करीन म्हणून. आत बाकासूर बालमास लय टॉपच्या गाड्या सगळ्या. आमची चेष्टा बस करी, मी गोट्या आपला असंच म्हणलं, गोट्या मी आज 1 नंबर करणार. गोट्या मला चल जेवण लागलं तुला, जेवण द्याला. आणि अक्षरशः मी कडून 1 नंबर केला रा. इतका बैल पळाला, पहिलवान आत रायफल बाहेर, काय गाडी पळाली. अशी बैल पळाय पाहिजे तेव्हा, अशी हाणून हे करून ते दंडीशाही करून बैल नाही पळत. मनानच पळाली पाहिजे बैल. लय बैल वाईट पळाली त्या मैदानात स्टॉप न. ती तुमच्या कायम लक्षात राहणार ती मैदान. परत तुम्हाला सांगतो, हिथं आता निमसोडला झालं बकासुरन बैजा होता, पहिलवान रायफल. कोण 1 नंबर करते लास्ट पर्यंत कळाला, आणि शेवटी लास्ट पर्यंत दोन्ही बैलांनी सामान पाय निकाल घेतला, 1 नंबर दिला. म्हणजे अशी बैल होती ती. मित्रांनो, खरंच त्या मैदानात विक्रम झालेला. मी पण त्या मैदानात होतो, बारीक ड्रायव्हरची मुलाखत पण घेतलेली संध्याकाळची फायनल झाल्यानंतर. कारण मी तिथं पुढंच होतो. आला म्हणून तर सगळ्यांना वाटलं इकडच्या गाड्या गेल्या, पण बारीक ड्रायव्हरांची गाडी कधी वाऱ्याच्या वेगाने गेली कोणालाच कळालं नाही आणि 1 नंबर केलेला. होय, तो खरंच न विसरणारा किस्सा आहे. लय किस्से हे ती आता चालवलं तरी झालं, जुनं किस्से लय झालं. आणि तसले म्हणजे आपल्याला ती अशा गाड्या हाणाय, म्हणजे मोकळी गाडी हाणाय काय वाटतं, म्हणजे हे वाटतं. पण अशी 8 तटीची लढत, चिटकून गाडी शेजारी असल्या चांगली, मग ती लढत बघा गाडी आणायला आवडत. शेजारी गाडी चांगली पाहिजे आणि आपली गाडी चिटकून त्याला काना लागला पाहिजे. मग कोण निकाल घेते कोण नाही, मग तवा 8 तटीच्या लढतीत कळते. मित्रांनो, ही झालं सगळं बैलगाडी क्षेत्रातलं किस्सा. आता ज्या बैलगाडी क्षेत्रातला किस्सा आपण ऐकतोय ते सांगतायत. बारीक ड्रायव्हर ह्या बैलगाडी क्षेत्रात उतरला आणि काय काय प्रगती केली? प्रगती तुम्हाला सांगायचं म्हणजे आपली पहिल्यापासून म्हणजे एवढी काय परिस्थिती घरची व वडिलांची एवढी स्ट्रॉंग नव्हती. शेती भरपूर होती पण साधनं नव्हती. आणि शेती म्हणजे पहिली बैलांनी किती व्हायची तुम्हाला माहिती, 2-4 एकर शेती व्हायची. शेती भरपूर असल्यामुळं पहिल्यांदा मी काय केलं, पैसा सगळा शेतीतच गुंतवला, पाईपलाईनला गुंतवला, पाईपलाईन केली. नंतर तुम्हाला सांगतो, जमीन आपली वर माळाला तुम्ही बघितलेच असेल, तिकडलं डेव्हलप जरा जमीन केली. जमीन तिकडे 10-12 एकर जमीन हाताखाली घेतली, वयवट आहे.
नंतर इकडे 10-12 एकर जमीन वयवाटा घेतली. पाईपलाईन नाही म्हणलं तर इथनं 3,000 3,500 फूट रनिंग आहे पाईपलाईनचं. ती रनिंग पाईपलाईनचं झालं. परत बहिणीचं लग्न केलं, भावाचं केलं. काय आपल्या आर्थिकदृष्ट्या काय देणं घेणं होते ती सगळं नेल करून तुम्हाला सांगतो. वैयक्तिक आपले तिकडं पाटाच्या खाली 2-3 एकर जमीन घेतली. तुम्हाला आणखी सांगतो म्हणजे असं भरपूर केलं आपलं चांगलं. आपल्या जेवढं केलं आपलं कष्टातनं केलं, चांगलं केलं म्हणजे आपण सुखी आहे. ह्या नादानं आपल्याला एवढंच केलं की आपल्याला सुखी ठेवलं, बाकी नाही काय. आणि म्हणजे आपलं दगदग नाही की आता आपण कसं बी सेटल होऊ शकतो. सेटल केलं आर्थिक म्हणजे आपल्याला चांगलंच. ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं तुमचं वैयक्तिक, ज्यावेळेस आता हे आपण नाद करत असतो, ह्यो नाद आता कलियुग आहे, कलियुगात काय बिघडते. एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी, आत्ताच्या ह्या काळात ह्या बैलगाडी क्षेत्रात आता सध्या काय चाललंय? कसं आहे बैलगाडी क्षेत्रात आता स्वार्थ वाढला नाही. तुम्हाला खरं सांगायचं, पहिले कसं होतं प्रेम भावना आणि आपुलकी लय होती. म्हणजे एखाद्याचा बैल पळतोय तर माझा बैल पळतोय तर त्याचा कसा एक नंबर करेल हे मी बघायचो. म्हणजे त्याला मी सांगणार फोन करून की फोन नसायचं तेव्हा सांगायचं बाबा ए तुला त्या बैला एक नंबर नाही गावणार, तू ह्यो बैल घाल. माझा पायरा असला तरी बाबा नको, मी पळवत मी दुसऱ्यांना पळतो, पण ह्यो बैल तू घाल, पण तू एक नंबर कर. तेव्हा ते आपलं आता काय झाले त्याचा कसा मार खाईल आणि त्याचा कसा कमी पळेल हे लय वाढलं. आणि ह्या कलियुगात तुम्हाला सांगायचं लोकांनी नाही हा खेळ आणि नाद म्हणून जोपासायला पाहिजे. हे जुगार आणि तुम्हाला सांगतो ह्यातनं 4 पैसे मिळतील लुबडा लुबडी बंद करून चांगला नाद टिकला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर ह्याचं घर ह्यानं जाळ 500-500 साठी 1000-2000 त्यामुळे हे नाद लय भरकटत चालला. आणि पहिलं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं सांगायचं, पहिला डायव्हरवर ही क्षेत्र चालू होतं नाही जुनं पहिलं पूर्णपणे डायव्हरवर. तुमचा बैल पळतो ना, तुम्ही काय तुमच्या नोट नाही, माझा डायव्हर करेल ती पूर्व दिशा. मग त्या डायव्हरनं काय करायचं, पायरा त्यानंच करायचा. त्या डायव्हरनं कुणा संघ घालायचा, कुणाला बैल द्यायचा, कधी पळवायचा आणि कुठं पळवायचा ही डायव्हर बघायचे. आता झाले एका बैला मागे 100 मॅनेजर. त्या मॅनेजरला माहित नाही की बैलाला काय करायला लागते काय नाही. ते देखील मॅनेजर काय नादाला बोलवण्याचा उपयोग राहिला नाही. पहिलं कसं आहे डायव्हरला इज्जत लय होती मालकाकडे बी, आणि पहिल्यापासून या नादात ना बैलगाडी क्षेत्रातल्या डायव्हरला इज्जत लय. तुम्हाला सांगायचं खरं आता डायव्हर लोकांनी म्हणजे देणार देते, पण आता कसं झालंय माहितीये का, कधी बी उतारणार गाडीवर डायव्हरला, कधी उतारणार म्हणा, कधी कुठला वाचवायचा. पहिलं कसं असायचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 10 वेळा गाडीनं मार खाऊन द्या पण तो ड्रायव्हर गाडी हाणणार त्या बैलाची. बैल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तोच गाडी हाणणार ड्रायव्हर, असं पहिलं असायचं. आता कसं आज हे ते उद्या ते त्या बैलाला बी कळना कसं पळायचं, त्या ड्रायव्हरला बी कळना कसं पळवायचं. त्यामुळं आणि 10 मॅनेजर चांगली गाडी कुठली पण त्या मॅनेजरला देखील अक्कल नाही की तो बैल दाबतो का बाहेर ओढतो ती त्याला माहित नसतं, पण त्याच्यावर गाडी 1 नंबर पळणार. असं नाही चालत. ते मॅनेजर ह्या सगळी तर त्या बैलाच्या मागल्या माणसांनी वाट लावली सगळे बैलगाडी क्षेत्राची. नाहीतर पहिलं कसं असं ड्रायव्हर म्हणाल ती पूर्व दिशा. मग ड्रायव्हरला माहित असते की आपल्याला कुठल्या बैलावर कधी 1 नंबर करायचा आणि काय करायचंय, ते पद्धतशीर एकदम करायचा कार्यक्रम पहिला. आता नाही हो पहिल्यासारखं राहिलं ना. मागे मी दिलीप नानाची मुलाखत बघितली, त्यात बी तुम्ही ऐकलं असेल, पहिलं कसं ड्रायव्हरला इज्जत होती त्यामुळे नाद टिकून राहिला होता चांगला. असं जुन्या काळातली माणसं लोक अजून ड्रायव्हरला इज्जत देतात. तुम्हाला सांगायचं आता आम्ही जुन्या गाड्या पळवतो जुन्या लोकांच्या, अजून ती माणसं आमच्या टच मध्ये अजून ती आम्ही जर गाड्या नाही त्यांच्या तरी ते विचारणार बारीक करा असं नाही असं करायला पाहिजे, काय केलं पाहिजे, विचारपूस चालूच असते त्यांची. काय केल्यावर कशी गाडी पळेल, काय होईल, कुठला ड्रायव्हर बसवायचा, काय करायचं असं. मित्रांनो बारीक ड्रायव्हरने सांगितले ते सत्य आहे आत्ताचही, कारण बैलगाडी क्षेत्र आता असंच चालू आहे की कोण कोणाला इज्जत देत नाही किंवा पैशाला सगळं आता पैशावर चाललंय. पैशा मी तुम्हाला सांगायचं काय माहितीये का, मला हे कळतं
पहिलं तुम्ही ऐकताय का जुन्या पद्धतीत सुट्टी मेकर, हम्म. ह्यो मॅनेजर, हम्म. ह्यो इंजिनियर हम्म. बैलाचा होतं का? नाही तो मालक आणि ड्रायव्हर हा ही दोन म्हणजे ही बैलगाडी क्षेत्रातली महत्वाची ही दोन माणसं होती, ड्रायव्हर आणि त्याचा मालक. आता काय झालं, त्या मॅनेजरला विचारायला लागेल, तो म्हणणार त्या मॅनेजरला विचारायला लागेल. बरं त्या दोन्ही मॅनेजरला काय कळत नसतं यातलं की बैल कुठला कधी पळवायचा आणि कुणा संग पळवल एक नंबर गावल, ह्यात काहीच कळत नाही त्यासनी. पण त्यांचं एकच असतं मोबाईलवर, हा तो असा पळाला तसा पळाला. अरे इथं पळवणार इथे ना त्यासनी माहिती आहे की तो कसा पळाला कसा नाही सगळे. त्यामुळं बैल आतापर्यंत एवढी थांबलेत का नाही, म्हणजे पळणारी बैल इतकी थांबलेत की मॅनेजरांच्या पायात थांबलेत बरं का, पैर न होऊन देण्याचं कारण. आणि त्यानं काय सांगायचं माहितीये का, ती मोठीवाली लय ताटते ती बैल बारकावल्यास पैर देत नाहीत. अरे ती बारकावाल्याचं बी नियोजन हीच करते आणि त्याचं बी नियोजन तीच करतात. त्यामुळे चुकीचं आहे हो. त्यांनी बी काय पाहिजे, ज्याला बैल द्यायचा आहे त्याच्या संग गाडी पळणार तर त्याच्या संग नियोजन केलंच पाहिजे. आता तुम्हाला सांगायचं, आम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत त्या की पैऱ्याचं तुम्हाला सांगतो. आणि एक तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, तुमचा बैल पळाला ना तर तुम्हाला या क्षेत्रात म्हणजे किंमत आहे. आणि तुझं पैर तुला कोण देत नाही, तुला वायदी द्यावी लागते, ही म्हणायची गोष्ट आहे त्या. तुझा बैल पळाला ना, बैल पळतोय ना, तुझ्या माग कोण बी पळतील बैल मागायला, पैरा फुकट तुला केली. आम्ही तर आज मैदानात बघायला गेलो तर आज बैलाने गटाला मार खाल्ला, बैल घेऊन आम्ही उद्या सकाळी एक नंबर केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायला लय येते आमच्याकडे की असं नाही की काहीतरी फेक आपण बोलतोय, फेक नाही. आम्ही उदाहरण तुम्हाला द्यायचं झाले ना तर लय उदाहरण आहेत. पण अशी मैदानं अशी येते की बाबा त्या मालकानं मला विचारलं देखील नाही की अरे बारीक त्या बैलानं गटाला मार खाल्ला ना, आपण तो बैल घालतोय. तुम्ही गाडी पाळल्यानंतर बघा, गाडीनं आदल्या दिवशी गटाला त्या बैलानं मार खाल्ला होता. 4 दिवसाची गॅपवर मी तुम्हाला पहिलं मैदान एक नंबर कुठे केलं, 32 शिराचंच मैदान आम्ही एक नंबर केलं. ती मैदान एक नंबर केली आम्ही. म्हणजे महत्व तुम्ही कशाला द्या की आपली कुठल्या बैलावर गाडी पळेल आणि कशी गाडी पळेल आणि गाडीला स्पीड किती लागेल हे त्यांनी निवडलं पाहिजे. उगाच ह्यो पळतो एक नंबर, तोच बैल पाहिजे आम्हाला पायऱ्याला, ह्योच पाहिजे का, त्यानं 1 नंबर केला 2 नंबर त्याने केलेला असतो. तुझ्या बैलासमोर चांगला कुठली गाडी पळेल, तुझ्या बैलाला मात्याला माता कुठला लागेल, तुझ्या बैलाला दाबून धरणारा बैल कुठला आहे, शिस्तीचा बैल कुठला आहे, ही ओळखून जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या गाड्या फायनल राहतात. काय त्याच्या काय स्टॅम्प नाही लिहिला की बाबा तोच 1 नंबर 2 नंबर तोच करणार आहे, तुमच्यात बी धमक आहे ना. तुम्ही निवडा ना ड्रायव्हर कुठला बसला पाहिजे, आपल्या ड्रायव्हरला तो बैल चालतोय का, तो बैल त्याच्या हातावर पळतोय का, बरं त्या ड्रायव्हरला गाडी जमतीये का तितकी, बैल कुठला पाहिजे. ह्याचा बैल जर सरळ पाळणारा असला आणि ह्यो जर दाबरा बैल घालत असेल तर ती गाडी कशी पळेल, तो बी सरळ घातला पाहिजे ना. नाहीतर ह्याचा बैल दाबतोय न कळत कडन आला की चिक काढतोय आणि तो पायरा करतोय खेळवल्या बैलाचा, ती लॉबीटच होणार गाडी. त्याला बी दाबून धरणारा बैल पाहिजे. असं बारका ही गोष्टीला त्या बैलगाडी क्षेत्रात सांगाय दिवस पुराय ना आपल्याला. बारीक ड्रायव्हर आता तुम्ही बैलगाडी क्षेत्र करताय, लहान वयापासून एकदम करताय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जुनी लोक शेती करायची, आता एक ट्रॅक्टर बिक्टर निघाले. जुनी ड्रायव्हर लोक काय कामाला नसायची, शेतीच करणारी सगळी. म्हणजे आता बऱ्याच काळात तुम्हाला सांगतो, जुनी ड्रायव्हर आहे ती शेतकरी जायते, शेतकरी सगळी काय एखादा नसेल ज्यानं चाडे धरले, चाड मूठ धरली बरोबर पेरायची, त्याच्याकडनं गाडी कधीच लॉबीट होऊ शकत नाही. कारण की त्याला माहिती आहे काकरीचा तास नाही डुलत बैलाकडनं, मग ह्या तासात पळणारी गाडी कशी डुलत. आता आपण पेरणी चालू करतो तेव्हा काकरी डुलत नाही म्हणल्यानंतर तुम्ही मला सांगा, ज्या माणसाला पेरणी आऊत काठी ती तो माणूस कधीच बैलगाडी क्षेत्रात चुकू शकत नाही, ड्रायव्हर तरी फेल जाऊ शकत नाही. कारण की ती पेरणी करायची आऊत आणायचं त्याला माहिती नाही, नुसतं नकळत कासरा कुठला वाढल्या कुठल्या बैला कुठल्या काकरीत कुठला बैल येणार आहे, त्यामुळे ती फसू शकत नाही. नाहीतर आताची नवी पोरं हळलाच कासरं दिलं फेकून तिकडे वशिंडाकडे, परत कासरं लोंबत्यात पायात धराय गेली, यार बैल एखादा वाढ पळाला अंगावा दाबायला लागला तर हेसनी कासर धरायची कळत नाही, हेसनी कासर कुठे ठेवते ती माहित नाही.
एकांतर मी बघितलं बाजारात गुडघ्यालाच गुंडाळ होतं हम्म. आणि बसला होता गुडघ्याला एक गुंड गुंडून तिळा दाखवून त्याच्या हम्म. आता ती गाडी हा नाही तरी त्याला येईल का ती काय नवी पोर इतकी म्हणजे ह्यातनं 4 पैसे मिळायला लागल्यामुळे कोण बी कोणाच्या मागे पळायला लागले हो की ना बैलगाडी क्षेत्रात उतरायचं म्हणून उतरते. आता बारीक ड्रायव्हर ज्यावेळेस नवीन एखादा ड्रायव्हर जर हम्म. तयार करायचा असेल किंवा तुम्ही एखादा ड्रायव्हर जर तुम्ही सांगितलं भरपूर ड्रायव्हर तयार हम्म. केले, काय त्याला सांगायचं की बाबा कसं शिकलं पाहिजे? बघा तुम्हाला सांगतो ह्या बैलगाडी क्षेत्रात आम्ही बी कुणातरी शिकून मोठे झाले. हम्म. काय आम्ही काय एक नंबर करायचा म्हणूनच उतरलो नाही तर आम्हाला काय कुणाचा आशीर्वाद नाही की मग आम्ही बी कुणातरी हे होतो. हम्म. आमचं बी कोणतरी आयडियल होते. आम्ही बी मैदानात बांधाव गेलो ह्या ड्रायव्हर सारखं बांधायचं त्या ज्यासारखी गाडी हाणायची. मला मी दिलीप नाना, शिवा नाना, चिवळा ड्रायव्हर, बाबा ह्या ड्रायव्हर लय बारकाईने बघितलं, लय जवळनं बघितलं बैलगाडीच्या. हम्म. कशी गाडी पळते ती, कशी हाणत्यात, कशी नाही, सगळं मी बघितलं. तुम्हाला सांगायच्या गोष्टी. आणि त्यांच्याकडनं शिवनानाकडनं हुशारपणा, चालाकपणा शिवनानाकडनं शिकला. दिलीप ड्रायव्हरकडनं गाडी कशी पळवायची, कुठला बैल कसा पळवायचा आणि कुठल्या बैला संग कधी गाडी कशी पळेल हे त्यांच्याकडनं शिकलो. सांबाबाकडनं संयम, शांत राहून, शांततेत त्यानं आज गाडी मारली, उद्या मारली, मारून दे. तिसऱ्या मैदानात त्याला आपण टाकायचा तर टाकायचा हे डोक्यात ठेवून सांबाबाकडनं शिकलो. चिवळा ड्रायव्हर कडनं, शांत ड्रायव्हर, संयमी ड्रायव्हर, सगळ्या ड्रायव्हरांच्याकडनं शिकलो गाड्या नाही. परत आपल्याकडनं बी काय शिकली म्हणजे आपल्याला बारीक ड्रायव्हर बी सारखं व्हायचे आहे आणि बारीक ड्रायव्हरच्या सल्ल्याने आपल्याला शिकायचे आहे. आता ही उदाहरण मांडव्याचा बाळू आशिल नाग, हे आशिल नाग तुम्हाला सांगायचं, आशिल नागची माझी ओळख फेसबुकवर झाली. हो तर मला फेसबुकवर मेसेज झाला हाय म्हणून बारीक ड्रायव्हर का, म्हणलं हो. अहो ड्रायव्हर मी तुमचा लय मोठा फॅन आहे. ठीक आहे आज तेच फॅन म्हणलं मला गाडी हाणायला शिकवायचं का, शिकवणार की. आणि त्याला बी वाटलं खरंच मी चेष्टा करत होते त्याची, मला काय माहिती पोरग गाडी हाणणार आहे का काय. मला म्हणला गाडी हाणायची. ठीक आहे म्हणलं नक्की का, म्हणलं ये उद्या फडके शेटची गाडी हाणाय. आईला ते वडगाव मध्ये आलं गाडी हाणायला, ही वडगाव जयराम स्वामीचं आणि भेटला गे बाळू मांडव बाळू. ओके म्हणलं गाडी हाणायची म्हणलं. त्याला खरंच गाडी हाणते का पहिल्यांदा बघते गाडी हाणते की नाही पोरग. गाडी लागली 8 नंबर तास राजाची आपल्या शेटला दिलेल्या आणि आतनं लागला बादल आणि रुद्र आप्पाचा. आणि मग आपली गाडी कडनं वांगेचा गाणा शेट राजा. त्याला मी एक उदाहरण सांगितलं बाळूला, आपली गाडी कडन आहे म्हणले, कडन आपला बैल फेल जात नाही. कडन म्हणले की बैल डेबलच पळतो. काय म्हणताय, रुद्राची बादलची गाडी मारली आप्पाच्या, म्हणजे दोन्ही बैल सीटचीच आमची, म्हणजे दादा सरकारांची, बादल बी आणि राजा बी. गट काढला 8 नंबर तासावनं, शिमी काढला 8 नंबर तासाव, फायनली 1 नंबर केलं 1 नंबर तासावनं. बाळू ड्रायव्हर मांडव्याचा लगातार 3-4 मैदान 1 नंबर केला मग आपल्या त्या राजावर. आणि मग असशील ना गाक्या महाराष्ट्राला मला म्हणजे मला बरं वाटतं. आज ते रायफलची गाडी पळतो 1 नंबर होतो, म्हणजे मनाला इतकं बरं वाटतं. असं नाही काय माणसं म्हणजे निगेटिव्ह विचार करते तू, त्याला बाळरी गाडी पळवत होता रायफलची, बाळू गाडी हाणत असं हाणतोय ते जेल आपल्याला जीवनात कधी झालेलं आहे तसलं. मला लय आनंद होतो कारण की कुठेतरी आपण तयार केलेलं पोरग गाडी आणि त्याने 1 नंबर करतोय त्यात लय समाधान. मग तो किती पैसे कमवतोय, करोड रुपये कमी, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, नाव करतोय हे बास. हे मग ह्यात आपल्याला बाकी सोन्या ड्रायव्हर आबाईच्या वाडीचा लय भारी पोरग ती बी. कुठल्या तरी तिकडल्याच मैदानात मी सनियाव आणि सुंदरवर आप्पाच्या गटशी मी काढला आणि डायरेक्ट फायनलला बसवला. डायरेक्टच बसवलं फायनल, हाणायचे तुला सारखी गाडी तर हाण, तिने 1 नंबर केला. मग त्या भागात तुम्हाला सांगतो आचू ड्रायव्हर मुंबईला आम्ही संग जायचं. ड्रायव्हर काय नाही एक दिवशी तुम्हाला सांगतो म्हणायचं, सारखा मला चॅलेंज द्यायचा, तुम्ही नका प्रमाणात जाऊ म्हणला, तुमच्या गाड्या मारणार म्हणला एक दिवशी मी, असं तो मला म्हणायचा. तुमच्याकडे ड्रायव्हर बनून धावणार त्याच्यावर जिद्द लय अच्युतकडं, तुमच्यागत मी बनून धावणार तुमच्या गाड्या मारणार. ठीक आहे पण गाडी नव्हती, मग मी बारशेची निश्चरची गाडी पळवायचो. समीर भाईच्या इस्लामपूरच्या 2-3 शर्ती गेले, त्याला बी असं धरला आणि एका गाडी बेंदोडला बसवला बारशेच्या निश्चऱ्याच्या, जॅबेच्या बारशेच्या. आणली गाडी स्टॉप. तिथे कसं आहे माणसानं ओळखलं पाहिजे, आपल्याला चान्स दिलाय ना
त्याचं सोनं झालंच पाहिजे. हम्म. मग माणसाकडं काय की विहिरीत पडल्यानंतर बुडायचं तरी नाहीतर बाहेर तरी निघायचं हे त्यानं ठरवायचं. आपल्याला बुडायचं आहे का त्यातनं बाहेर निघायचं हे त्यानं ठरवलं तर त्याला ज्याला कळालं तेव्हाच बाहेर निघला, नाही कळालं तेव्हा बुडून गेला. मित्रांनो हे किस्सा सगळं आपण आपलं ऐकलं बारीक ड्रायव्हरांचं. काय आनंदाचा किस्सा होता, काय काय शिष्य घडावले त्यांनी, काय काय त्यांना अनुभव आले बैलगाडी क्षेत्रात. बारीक ड्रायव्हर आता या क्षेत्रात आहे ना सगळ्यांचा पडता का असतो. एखादा टॉपचा बैल असेल त्याचा पण पडता का असतो की एखादा सगळ्यांचा ड्रायव्हर असेल टॉपचा किंवा मालक असेल किंवा सुट्टी मेकर, हे बैलगाडी क्षेत्र असंच आहे. होय जसं तुम्ही सांगितलं हे चक्र आहे, फिरून तिथंच येत. पडत्या काळाचा काय अनुभव सांग चला. तुम्हाला सांगायचं आता गोष्ट म्हणजे मी लोकांचं उदाहरण देत बसत नाही. आपल्या हाताला लागलं पेडगावमध्ये कम्प्लीट 1.5 महिना 2 महिने मी थांबलो घरी. त्यानंतर आपण म्हणजे गाडी हाणायचा प्रयत्न केला मी एक मैदान, पण मला हाताने काही जमलं नाही. परत मी थांबलो. कवर माझा हात झाला. पण माणसांच्या नजरेत नाही आपण की गाडी बारीक हाणतोय ना तर 1 नंबरच्या गाड्या पळवतोय. सगळ्याला माहिती ड्रायव्हर स्टॉपचा आहे, सगळं आहे. पण एक नियम आहे, तुला थांबायचे तर थांबावं लागतेच. तिथं मान्य करत नाही मी 1 नंबर ड्रायव्हर आहे, मी ह्याची गाडी हाणीन, मी त्याची गाडी पळवीन आणि मी ह्याच्यावर कमबॅक करीन. होतच नाही. ती कानात काढायची गोष्ट आहे त्या. आता मी जाऊन पुशेगावचा 1 नंबर करू शकत नाही. तुझ्याकडे बैल असला 1 नंबर तर तू करतील काय, तोंडाने करतील का 1 नंबर. आता बाळू रायफलची गाडी पळतोय, पण मी त्याला कुठल्या तोंडाने म्हणणार तू रायफलच्या गाडीवर उत्तर खाली. ते आपल्या रक्तात लिहिलेलं आहे. जोपर्यंत तो गाडी कटळत नाही तो हाणतोय तोपर्यंत त्याला हाणणार. जेव्हा मालक बाबा म्हणेल बारीक गाडी बस आणि मला जेव्हा योग्य वाटेल की गाडीवर बसायचं, पण आता ती बी पोरग 1 नंबर गाडी आणते हो. बरं ती चुकतंय कुठं, चुकतंय का बाळू कुठे जायला त्या मध्ये 1 नंबर करते, मग त्याला का म्हणते गाडीवर उतरायचा. हे माणसांचा गैरसमज आहे. बरं आपल्याला जोपर्यंत बैल भेटत नाही तोपर्यंत आपण बी कमबॅक करू शकत नाही. ज्यावेळी बैल भेटणार त्यावेळी आपण बी कमबॅक करणार. असं प्रत्येक काळात थांबायला शिकणं गरजेचं आहे. वावा करून जमत नाही. मित्रांनो आता सगळंही सांगितलं बारीक ड्रायव्हरने, पडत्या काळात असेल किंवा काय. आता आबांच्या कुठनं संयम शिकला त्यांनी आणि तो त्यांच्या कामी आला, शांत राहायचं. आता बारीक ड्रायव्हर आता पुशेगावचं मैदान जवळ येते, काय नियोजन आहे? नियोजन म्हणजे पुशेगावचं तुम्हाला खरं सांगायचं, मी पुशेगावला दरवर्षी वेगळी गाडी घेऊन फायनलला राहिलो. म्हणजे 5 वर्ष तरी मी पुशेगावला फायनलला राहिलो. म्हणजे कोणाच्या विचारात आणि डोक्यात आणि स्वप्नात बी बैल नसतात ती मी फायनल ठेवलेत. म्हणजे मी ठेवलेत म्हणजे ती पाळलेत म्हणून ते राहिलो. पहिल्या वर्षी मी आजुरीचा सर्जा आणि रफिक पैलवान येळागाव त्यांचा सोन्या, ही गाडी कुणाच्या गिनतीत बी नसत. ह्या गाडीला गट गावायची नाही ती म्हणते, ती गाडी फायनल ठेवली. परत सैतान, साबण, भारत, काशी, परत शिवा आणि राजा, त्याच्या आधी गोजेगावचा सांजा, शिरंब्याचा बाजा, अशी बैल म्हणजे ह्या गाड्या गिनतीत नाहीत त्या गाड्या फायनल ठेवल्यात. म्हणजे माझ्या डोक्यात असते की, आणि शक्यतो करून मला पुशेगावचे आशीर्वाद मानायचा महाराजांचा की जुन्या बैलावर काय मला गावत नाही. मी लय प्रयत्न केला, बांड्याला प्रयत्न केला, पुशेगावचं फायनल नाही गावलं. बांड्याला विचार करा, इतकी फायनल घेतली पण पुशेगावचं फायनल गावलं नाही. जुन्या बैलाकडनं गाव होतच नाही. नवीन बैल म्हणून आता एक नवीन 2 गाड्या तयार केल्यात. आणि माझा अंदाज आहे की मी सुखासुखी तरी कुणाला सुट्टी नाही, म्हणजे नॉट सुट्टी माझ्याकडनं ह्या टायमिंगला. जसं पेडगाव मध्ये कमबॅक केलं गेलाय त्याच्या डबल म्हणजे बैल मी लय लांब, म्हणजे सांगायच्या गोष्टी म्हणजे लय लांबनं बोलवलेली आहे ती दोन्ही बैल. आणि एक गाडी तयार केलेली आहे, लय स्टॉपनं गाडी पळणार आहे त्या. म्हणजे एखादा मानला ना बाय चान्स एखादा मोठा लागला माझ्या गटात नाही तर सीमेत, त्यानं सावध, मी आधी सांगते त्याने सावध राहायचं की आपल्याला दणका बसणार आणि बारीकडनं बसणार तर बसणार दणका. ही डोक्यात तो ब्रह्मात जाईल माझ्याकडे येऊ आई मुलूक मैदानी तो बीप सगळी ती मैदानात करेल पुशेगावच्या. मित्रांनो बारीक ड्रायव्हरांनी सांगितले, तुम्ही भरपूर वाट बघितली बारीक ड्रायव्हरांची की कधी मैदानात दिसते. जे पुशेगावचं नामांकित मैदान आहे त्या मैदानात दिसतील आणि त्यांचा चांगला कमबॅक पण होईल. होय. आणि बारीक ड्रायव्हरनी सगळा त्यांचा इतिहास सांगितला, जुने किस्से असतील, आत्ताचा बैलगाडी क्षेत्र असेल किंवा आता कुठली बैल त्यांनी हाणली, नंबर केले.
तर बारीक ड्रायव्हर एवढा सगळा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.